पाहिजे. तुम्ही गुरु केलाय का? असंच एका कीर्तनामध्ये बाबा बी म्हटले, तुम्ही सर्वांनी गुरु केलाच पाहिजे, तुम्ही गुरु केलाच पाहिजे, गुरुशिवाय जीवन काहीच नाही, गुरु केलाच पाहिजे, गुरुशिवाय जीवन काहीच नाही. कीर्तन संपला. 75 वर्षाची म्हातारी माझ्या जवळ आली, काठी हातातली टेकली, दर्शन घेतलं. म्हणलं आजीराव त्या दक्षिणा दिली. म्हटली दीदी बाई मला तुम्हाला गुरु करायचंय. म्हटलं आजी तुम्ही गुरु नाही केला का? केलता ना म्हणे. कधी? म्हणे बिना लग्नाची होते तेव्हा. गुरु कधी केलता? बिना लग्नाची होते तेव्हा. म्हणलं मग काय झालं? आओ दीदी गुरु केला. 8 आना रुपये द्याला बाई मी गुरु केला. तुम्ही ऐकले असेल ती म्हण, आहे की नाही? पहिले गुरु दक्षिणा काय? 8 आना. ते म्हटली 8 आना रुपये द्याला बाई मी गुरु केला. म्हटलं आजी गुरु केला मग काय झालं? आता मला कोण करतात? दीदी 35 वर्षाची झाले आणि तो गुरु बरं म्हणजे मनपर नाही बर का. तो गुरु टपकला, गुरु मेला. म्हणलं बरं मग? म्हणे 35 वर्षाची असताना मग मी पुन्हा गुरु केला. कितवा? दुसरा गुरु केला. म्हणे मग किती दिला? म्हणे 1 रुपया. एकच असतो ना. 1 रुपया दिला ना बाई मी गुरु केला. तिने 35 वर्षाची असताना गुरु केला. म्हणलं मग काय झालं? म्हणे दीदी 45 वर्षाची मी झाले आणि तू ही गुरु केला. मला सांगा मग आता म्हातारीचे पांढरे पायच म्हणाव ना, खरंय की नाही? 45 वर्षाची झाले तो गुरु मेला. म्हटलं बरं मग? म्हणे मी एवढ्या थांबले नाही, मी तिसरा गुरु केला. तिसरा गुरु केला किती वयात? 45 वर्षाची असताना. आता एकच्या नंतर दीड रुपये होते का? हा 1.5 रुपये द्याला बाई मी गुरु केला. 45 वर्षाची असताना गुरु केला. म्हणलं मग? म्हणजे 55 वर्षाची झाले आणि तूही गुरु मेला. म्हटलं अरे बाप रे. म्हटलं आजी मग काय केलं? म्हणे माय दीदी 55 वर्षाची असताना मग चौथा गुरु केला. 65 वर्षाची झाले तोही गुरु मेला. म्हटलं आजी मग? अहो दीदी 65 वर्षाची असताना पुन्हा गुरु केला आणि 75 वर्षाची झाली आता तर तोही गुरु मेला. आणि आता कोणाला गुरु करायचं होतं तिला? म्हातारी कशा पायाची होती? मला आजी तुम्हाला पटत आहे का माझं वय काय? लावता का मला पण वाट? तुम्हाला अजून करण नाही बसला मागच्याला? ज्यांना बसला त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. विठ्ठल सांगायचं तात्पर्य काय? माणसाने जीवनामध्ये आलं, भगवंताने सुंदर नरदेह दिला तर माणसाने भजन केलं पाहिजे, माणसाने गुरु केलं पाहिजे. कारण गुरु हे तर जीवनामध्ये ज्ञान आहे आणि गुरु हेच संत असतात. गुरु म्हणजे संत असतात. आणि तुकाराम महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये संत आले. संत आल्याच्या नंतर संतांनी मला जे ज्ञान दिलं, संतांच्या दर्शनाचा लाभ जो माझ्या आयुष्यामध्ये घडला, त्याच्यामुळे माझं भाग्य काय आलं? उदयाला. संत दर्शन